नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. मित्र हो, ही जी काही आपण दृश्य पाहत आहात ती काही यूपी, बिहार अशा उत्तरेकडील राज्यातील नव्हे. ती आहेत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागद या गावातील. ही हजारो माणसे, नागरिक, महिला, मुलं का बरे जमलीत? तर एका तरुणाला न्याय मिळावा म्हणून. काय आहे प्रकरण? प्रकरण असं आहे, नागद येथील प्रेमनगर येथे राहणारा युवक शुभम राजपूत याचा 7 दिवसांपूर्वी म्हणजे मंगळवारी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास निर्दयपणे खून करण्यात आला. आरोपी कुठले? तर गावातील. प्रकरण काय? तर गावातील वातावरण बिघडू नये म्हणून शुभम राजपूतने केलेली आरोपींना विचारणा एवढंच. आरोपी हे निर्ढावलेले होते. त्यातील मुख्य आरोपी अमोल निकम मयत शुभमच्या घराजवळील एका महिलेकडे रात्री अपरात्री ये जा करायचा. हे समाजातील तरुण मुलामुलींसाठी योग्य नव्हे म्हणून शुभमने आरोपीस अनेकदा हटकले होते. त्याचा राग मनात धरून आरोपीसह 7 जणांनी शुभम राजपूतवर जीवघेणा हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये शुभमचा मृत्यू झाला. यातील 5 आरोपींना पोलिसांनी पकडले असून मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. या मोर्चानंतर गावामध्ये झालेल्या सभेत गावकऱ्यांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. आणि प्रशासनाला माझी समाजाच्या वतीने विनंती आहे की साहेब, हा आजचा दिवस गेला, आज हे सगळे घरी जातील, परंतु हे लोक जरी घरी गेले तरी न्याय मिळतो तोपर्यंत हा समाज शुभमला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. साहेब, माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की फास्ट ट्रॅकवर ही केस चालवावी आणि हे केस चालवून त्या सगळ्यांना फाशीची शिक्षा 2 महिन्याच्या आत व्हावी. आपल्याला विनंती करतो